श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे. पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे. या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे. ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे. श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते. पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते. पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही. ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे. जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे. तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे. पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं. पहिली भाकरी गायीला खायला द्या. असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात. पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा. असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आपल्याला दररोज आपल्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देणार आहेत. त्यांनी त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उंबरठ्याचे धार्मिक महत्त्व हे आहे की तो घराचे प्रवेशद्वार असून बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा अडवतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो. उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात लक्ष्मी देवीचा वास होतो. कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं. तसेच पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यूलोकातून ह्या भूतलावर येत असतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. तसेच उंबरठ्यावर ते येऊन आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. म्हणूनच आपल्याला पितृपक्षामध्ये दररोज आपल्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत.
हा उपाय आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून झाल्यानंतर लगेचच करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं, थोडंसं हळद टाकायचं आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडायचं आहे। त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्या आणि तो स्वच्छ पुसून घ्या, ते सर्व पाणी पुसून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं। गंगाजल टाकल्यामुळे ते पाणी जे आहे गंगा समान पवित्र होतं। आता त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 पांढरी फुलं टाकायची आहेत। आता पांढरी फुलं तुम्ही कोणतीही घेऊ शकता आणि असा हे पाणी भरलेला तांब्या जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ठेवायचा। आता तुम्ही उंबरठ्यावर डाव्या साईडला किंवा उजव्या बाजूला कुठेही ठेवू शकतात। आता तुमच्या घराचा उंबरठा छोटा आहे, मग बरेच लोक प्रश्न विचारतील मग आम्ही कुठे ठेवायचा, तर मग तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला ठेवू शकता। पण हे पाण्याने भरलेला कळस जो आहे तो डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही। एक हळद आणि कुंकूने स्वास्तिक काढून घ्या, त्या स्वास्तिकला आपल्याला थोडेशा अक्षता अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला हा पाण्याने भरलेला जो कळश आहे तो ठेवायचा आहे। उंबरठ्यावर आपले पित्र येत असतात आणि असा हा जेव्हा आपण पाण्याने भरलेला तांब्या ठेवत असतो तर त्यामुळे ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। आता आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा तांब्याचा कळश जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचा, की अगदी तुम्ही उंबरठ्यावर ठेवला तरीही चालणार आहे। दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर आपल्याला हा तांब्या जो आहे तो तिकडनं उचलायचा आहे आणि ह्याच्यामध्ये असणारं जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला दररोज हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या पितरांची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। अगदी 5 मिनिटं लागतात ही सेवा करायला, पण ही सेवा केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते हळूहळू कमी व्हायला लागलेले। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।